दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। हा दिवस वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणांनी मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे आणि याच विजयाची गाथा आहे नरकासुराची। पौराणिक कथेनुसार नरकासूर हा भूदेवी आणि भगवान विष्णूचा वराह अवतार यांचा पुत्र, त्यामुळे त्याला बहुमसूर असंही म्हटलं जातं। दैवी उत्पत्ती असूनही तो अत्यंत क्रूर झाला। त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू केवळ त्याच्या आईच्याच हातून होईल। या वराच्या गर्वाने त्याने तिन्ही लोकांवर अत्याचार सुरू केले। त्याने देवमाता आदितीची कुंडली लुटली आणि त्याची कृती एवढी वाढली की त्याने तब्बल 16,000 राजकन्यांना आणि स्त्रियांना बंदी बनवून ठेवलं। नरकासुराच्या या वाढत्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या लोकांनी जेव्हा श्रीकृष्णाकडे मदतीसाठी साकडे घातले, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले। नरकासुराचा वध हा त्याच्या आईच्याच हातून होणे अपेक्षित असल्याने श्रीकृष्णाची पत्नी आणि भूदेवीचा अंश असलेली सत्यभामा तिने युद्धात सारथी म्हणून भाग घेतला। श्रीकृष्ण आणि नरकासूर यांच्यात घनघोर युद्ध झाले। जेव्हा नरकासूर हरत नाही तेव्हा श्रीकृष्णाने एक लीला रचली। क्षणभरासाठी श्रीकृष्ण बेशुद्ध अवस्थेत पडले। हे पाहून सत्यभामेला क्रोध अनावर झाला। तिने लगेचच धनुष्य उचलले आणि नरकासुरावर बाणांचा वर्षाव केला। अखेर सत्यभामेच्या हातून अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी या क्रूर नरकासुराचा वध झाला। या विजयानंतर श्रीकृष्णाने कैदेतील 16,000 स्त्रियांची सुटका करून त्यांना सन्मानाने आश्रय दिला। नरकासुराच्या दहनाचा अर्थ केवळ एका राक्षसाचा अंत नाही, तर आपल्या मनातील आणि समाजातील वाईट प्रवृत्तींचा, अहंकाराचा आणि कृतीचा नाश करणे होय। रत्नागिरीमध्ये नरकासूर दहन हा सोहळा श्री कोकणचा राजा पॉवर हाऊस मित्रमंडळ रत्नागिरी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला। या मंडळाने सुमारे 20 फुटी अजस्त्र अशी नरकासुराची प्रतिकृती उभारली। हा नरकासूर दहन व आतिषबाजीचा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी अलोट गर्दी केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।